मराठी व्ह्युअर्सच्या ना खूप तक्रारी आहेत मराठी सिनेमाबद्दल. तर त्याचं कारणही असं आहे कारण त्याचं प्रेम आहे, म्हणजे इंडस्ट्रीवर पण असेल किंवा कलाकारांवर पण असेल. त्यामुळे जेव्हा बॉलिवूडचा विषय निघतो किंवा साऊथ इंडस्ट्रीचा विषय निघतो, मराठी प्रेक्षकाच्या मनात एक साहजिक तुलना केली जाते. तर माझा प्रश्नच पहिला हा आहे की बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीच्या तुलनेत मराठी सिनेमा सध्या कुठे आहे आणि काय करतोय? खरं सांगू का, बॉलिवूड म्हण किंवा साऊथ इंडस्ट्री म्हण, त्यांची बजेट्स आणि त्यांचे व्ह्युअर्स हे खूप पटीत आहेत मराठी सिनेमाच्या. बरं बरं. म्हणजे कन्सिडरिंग मराठी सिनेमाचं बजेट आणि मराठी सिनेमाचे प्रेक्षकसुद्धा हे त्याच्या खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे एखादा तेलुगू मूवी बनत असेल तर तमिळ, तेलुगू, बाकी सगळी जी कन्नडा साऊथ वगैरे इंडियन त्यांना. इंडस्ट्री आहे ती फक्त त्या भाषेतले पिक्चर बघते. म्हणजे ते हिंदी पिक्चरही बघतीलच असं नाही. बरोबर. हेच मराठीच्या बाबतीत दुर्भाग्य असं आहे की मराठी प्रेक्षकच नाही, मराठी नाही बाबा मी बघत, किंवा असा एक हे आहे. म्हणजे मराठी प्रेक्षकच इतका विभागला गेला आहे की साऊथ इंडियन मूवी बघणारा, हिंदी मूवी बघणारा आणि उरला सुरला मराठी मूवी बघणारा. त्यामुळे येस, जर का ही तुलना करायची झाली तर सगळ्याच बाबतीत बजेट आणि प्रेक्षकांच्या बाबतीत मराठी सिनेमा काही प्रमाणात नाही, बऱ्याच प्रमाणात मागे आहे, या दोन दृष्टीने बघितलं. पण जर का कंटेंट हा विषय काढला तर मराठीमध्ये तो कंटेंट व्हास्ट आहे. व्हास्ट आहे. म्हणजे कसं आहे की एका मोजक्या बजेटमध्ये एका इतक्याशाच प्रेक्षकांसाठी एखादी चांगली गोष्ट बनवणं, मला वाटतं हे सगळ्यात मोठं स्किल आहे. की म्हणजे तुला माहिती आहे की एखादा माझ्याकडे याच्याकडे काउंटर आहे माझ्याकडे याच्यावर, पण मी ठीक आहे, तुझं तयारच उत्तर होऊ आहे. दे, हां, तुझं उत्तर होऊ दे. आज मी मला- काढूनच बसलोय. असं मला तर अगदी आवडेलच, नो डाऊट. आणि हे चर्चेतनंच बाहेर पडलं पाहिजे ऑफकोर्स. पण मला असं वाटतं की या सगळ्या अतिक्रमणांमध्ये मराठी पिक्चर टिकलाय, हेही नसे थोडके. याची रील बदल्यानंतर लोक जे तुटून पडणार आहेत त्याच्यावर. पण तू आत्ता जे म्हणालीस की ठीक आहे आपली संख्या कमी आहे, साऊथ इंडियन मूवी हा सगळ्या भाषांमधले लोक तिकडे खाली बघितला जातो आणि बजेट हा पण एक चल आपण मान्य करू, ठीक आहे. मराठी प्रेक्षकांना मराठी मूवी बघायचा आहे, पण त्या दर्जाचे मराठी मूवी देत का नाहीत? म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. पुष्पा लागलाय समजा थिएटरला आणि त्याच्यासमोर, आता मी मूवीचं नाव घेणार नाही, तेव्हा कुठला मूवी रिलीज झाला लोकांना माहिती आहे मराठी मूवी, तो लागला असेल तर साहजिक माझी पावलं पुष्पाकडे वळतील, कारण त्याचं ग्रँड्युअर एवढं आहे, त्याचं बजेट एवढं आहे, त्याची हवा एवढी आहे, लोकांपर्यंत पोहोचला आहे तो मूवी. त्या मानाने दुसरा मूवी पोहोचलेलाच नाही, तर मग मला पण नाईलाजानी त्याच मूवीकडे जावं लागतं. त्यामुळे तू जो सांगतेस तो अगदी घिसापिटं उत्तर झालं, ते जे आम्ही कायम ऐकत आलो. ऐक ना, आता तू दिलाच एक काउंटर, तो मेरा भी सुन लो. जेव्हा लॉकडाऊन नंतर सिनेमा परत चालू झाला तेव्हा पुष्पा 1, म्हणजे पुष्पा जो आपला होता पहिलावाला, पुष्पराज, झुकेगा हां. नाही साला, तो तारणहार होता सगळ्या थिएटर्ससाठी वगैरे. बरं. आणि त्यानंतर पुष्पाला काउंटर म्हणून नाही वरण भात लोणचं कोण नाही कोणचं होता बरं का. बरं, आणि बरं. तोही पिक्चर म्हणजे छान त्याच्यासमोर व्यवस्थित उभा राहिला. तू तो म्हणतोस सक्सेसफुल मूवी आहे. सक्सेसफुल मूवी, पैसा वसूल आहे. पैसा वसूल. महिनाभर थिएटरला पुष्पा चालू असताना बरं त्याच्यामध्ये एक ऐतिहासिक पिक्चर येऊन गेला, एक मांजरेकरांचा सरांचाच एक पिक्चर येऊन गेला. पुष्पासमोर अजून एक कुठला तरी फालतू मराठी मूवी होता, त्याचं नाव घेणार नाही मी, म्हणजे मला वरण भात बद्दल नव्हतं बोलायचं, कारण तो तो सक्सेसफुल hit मूवी होता movie. लोकांनी पण त्याला हां, डोक्यावर म्हणजे घेतलं तेच होतं. म्हणलं की त्याच ह्याच्यात एक नाही 2 सुंदर फालतू मूवी त्या दरम्यान येऊन गेले. पण सुंदर फालतू. वरण भात चालला कारण का कंटेंट चांगला होता. हां, आत्ता तू म्हणशील की मराठी प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोचत नाही, हे करेक्ट आहे तुझं ऑब्झर्वेशन. आणि हाच मोठा प्रॉब्लेम आहे. काय होतं ना की मराठीचं बजेट एक तर कमी असतं, पण तरीसुद्धा ना लोकांना ते पिक्चर बनवण्यातच खूप आनंद होतो आणि मग त्यांना वाटतं हां झालं आपलं काम. अरे नाही, तिथे खरं काम सुरू होतं. म्हणजे पिक्चर बनवणं याच्याही पुढे जाऊन तो पिक्चर लोकांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांपर्यंत त्याची प्रॉपर ॲड झाली पाहिजे. हे सर्वात मोठं काम आहे निर्मात्यांचं म्हणा किंवा ती जी सगळी चेन आहे, डिस्ट्रीब्युटर, प्रोड्युसर्स, ॲडव्हर्टिजमेंट, या सगळ्या लोकांचं हे काम आहे. आणि मला असं वाटतं मराठी पिक्चर सगळ्यात कमी कुठे पडत असेल तर प्रेक्षकांपर्यंत
पोचण्यात कमी Publicity. पडतो. पब्लिसिटी ह्याच्यामध्ये फार आपण मागे पडतो असं मला वाटतं की बरं असं आहे का की खूप पब्लिसिटी झाली आहे आणि तरी पिक्चर चांगला आहे, तर असंही नसतं. म्हणजे अशी ही उदाहरणं आहेत आपल्याकडे. अरे सॉलिड पब्लिसिटी आणि पहिले 2 दिवस फुल सगळं ऑरेंज आणि नंतर मग सगळे हिरवे हिरवे गारगालीचे. तर त्याच्यासाठी पब्लिसिटीबरोबर तुमचा पिक्चरही तेवढा आशयघन आणि चांगला असण्याची गरज आहे. मराठी फिल्म आणि माउथ पब्लिसिटीने जास्त चालतात, ही पण तितकीच खरी गोष्ट आहे. आणि आपल्याकडे नाही बाबा मी मराठी पिक्चर बघत नाही हे सांगण्यात जो मोठेपणा आहे, असेही लोक आहेत. तोही प्रॉब्लेमचा भाग आहे की लोक मराठी पिक्चर बघतील पण सांगणार नाहीत. तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी तेही जरा थोडंसं की हां बाबा मी हा पिक्चर बघितला. मे बी मी तो पिक्चर बघितला हे सांगल्यानंतर तो ट्रोल होत असेल म्हणून त्यांनी सांगितलंच नसेल बाहेर, असं होऊ शकतं. ट्रोल कोवडही आणि कशावर नाही होतं आणि ट्रोल होणे ही ऍक्टर्सची जास्त सवयचा भाग जास्त हां म्हणजे इट्स क्वाईट ऑब्वियस फॉर ऍक्टर्स. पण एखादा पिक्चर बघितला आणि हां शिव्या घालायला कसे सगळेजण तयार असतात, तसंच हा पिक्चर बघितला आणि आवडला हे सांगणं सुद्धा म्हणजे मला असं वाटतं प्रेक्षकांनी पण थोडा आउटपुट द्यायला काही हरकत नाही आहे. बरोबर आहे. नाही तो पब्लिसिटीचा मुद्दा प्रकर्षाने यासाठी जाणवतो बरेचदा, कारण एखादा मूवी ना यूट्यूबवर किंवा टॉरेंटवरून डाउनलोड करून टेलिग्रामवर खूप उशिरा बघण्यात येतो मराठी मूवी आणि तेव्हा वाटतं की अरे पिक्चर किती चांगला आहे, पण तो तेव्हा आला माझ्यापर्यंत पोहोचला का नाही. मग असं होतं की हा मूवी जर थिएटरमध्ये आला असता तर मे बी मी जाऊन बघितला असता, कारण खरंच आशयघन असणारे इम्पॅक्ट करणारे मूवीज मराठीत येत आहेत पण ते पोचत नाहीत. हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण अनेक मूवीजची मी तुला नावं सांगू शकतो की जे आले आणि गेले, कळलंही नाही कधी आले. अरे हे तर सोड, म्हणजे आता हा विषय निघालाच आहे म्हणून सांगते की काही पिक्चर्स बनले, उत्तम बनले आणि ते आलेच नाहीत. हो, ही तर अजून दुर्भाग्याची गोष्ट आहे. दुर्भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे बरेचदा कसं होतं की म्हणजे आता हे माझं स्वतःचं उदाहरण किंवा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणून सांगते. प्रेक्षक हुशार आहेत, ते समजू शकतील मी कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलते. पण एका मोठ्या प्रोडक्शनचा एक मोठा मूवी, मल्टीस्टारर मूवी ज्याचा मी एक भाग होते, जो सुंदर पिक्चर तयार झाला होता आणि आता तो रिलीज होणार, आज त्याचा ट्रेलर लॉन्च, आणि त्यावेळेला ती मोठी फिल्म कंपनी असते, ती माझी फिल्म बाजूला ठेवते आणि त्यांचीच दुसरी फिल्म प्रमोट करते. म्हणजे ते आपल्या एका मुलाला प्रमोट करायला आपलंच एक लेकरू मारणं, ह्या पण गोष्टी किती होतात. अच्छा, म्हणजे तू तर म्हणतोयस की पिक्चर आले आणि गेले, पाहिलं नाहीत, पण हे तर अशी तर अनेक पिक्चर्सची कथा आहेत की जे पिक्चर तयार आहेत, सुंदर आहेत, पण ते आलेच नाहीत. आणि मग असं होतं की मग ते पिक्चर OTTवर सुद्धा लोकांना विकायला किंवा याला त्रास होतो. म्हणजे कधी कधी असं होतं की सगळेजण झुंडनी येतात. ऑक्टोबरमध्ये 12 मराठी मूवी रिलीज झाले आणि बनून पडलेत अजून 20, त्याला कुठे वावच मिळत नाही. मग पब्लिसिटी आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन, या सगळ्या गोष्टी कितीही उत्तम, कितीही हे असल्या तरी हे एका वेळेला 12 पिक्चर रिलीज करणं किंवा एका वेळेला बनून तयार आहेत, मला वाटतं हे निर्मात्यांचे आणि जी मोठी प्रोडक्शन हाऊसेस आहेत त्यांचं स्वतःचं एक काहीतरी संगनमत किंवा त्यांची एक पॉलिसी असली पाहिजे की या वेळेला इतकेच पिक्चर आले पाहिजेत, हे आलं पाहिजे, किंवा आत्ता हा पिक्चर रिलीज होतो आहे, जर का बिग बजेट आहे तर पुढच्या आठवड्यात दुसरा बिग बजेट पिक्चर रिलीज झाला पाहिजे. हे पण थोडंसं करणं गरजेचं. म्हणजे मी इंडस्ट्रीतला नाही, माझा काही संबंधही नाही, मला गणितही कळत नाही त्या आकड्यांचं, पण तरी मला समजत नाही की समजा एखादा बॉलिवूड मूवी आहे की जो 6 महिने झाले हवा सुरू आहे त्याची, ठीक आहे, आणि त्याची तारीख पण ठरलेली आहे रिलीजची. शक्यतो दिवाळीत येणारा मूवी एक मे-जूनमध्ये अनाऊन्स होऊन जातो मोठ्या ॲक्टर्सचा. त्याच्यासमोर मराठी प्रोड्युसर्स का बरं आपला मूवी उतरवत असतील? म्हणजे हे लॉजिक म्हणजे मला समजत मला नाही. म्हणायचंय. आणि मग म्हणायचं आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत. अरे का मिळतील? जर का त्या एका फॉर एक्झाम्पल आता पुष्पा नाव काढलंय म्हणून की हां पुष्पा 2 माझा आत्ता रिलीज होणार आहे, हे जर का मी 6 महिने आधी सांगितलंय, तुम्ही त्याच दिवशी जर का तुमचा कुठला तरी डॅश डॅश पिक्चर तुम्ही रिलीज करताय आणि मग तुम्ही ओरडताय मला थिएटर्स मिळत नाहीत, मराठी प्रेक्षक येत नाहीत, आम्हाला थिएटर्स मिळत नाहीत. अरे थिएटरवालाचं सुद्धा म्हणजे तो त्याचा बिझनेस आहे ना. बरोबर, ऑफकोर्स ना. आज तुमचा जर का एखादा बिझनेस असेल आणि तुला जर का अरे हां या माझ्या मालाला खूप चांगली मागणी आहे, तर तू तोच माल देणार ना, की नाही मला हे खूप आवडतं, हे तुम्ही घ्या, असं सांगून समोरचा घेणार नाही ना. म्हणजे मी तरी नाही घेणार, मी पण नाही घेणार. एक्झॅक्टली. तर त्यामुळे जर का
म्हणजे व्हेरी ऑनेस्टली जर का थिएटरला पुष्पा लागलाय आणि एखादा दुसरा पिक्चर लागलाय की ज्याची फारशी हवा नाही आहे किंवा मला एकूण त्याचं ट्रेलर किंवा हे बघून समजा मला तो पिक्चर बघायचा किंवा त्याच्यावर आत्ता एवढे पैसे खर्च करावेत का तो OTTवर आल्यावर बघावा, हा जेव्हा विचार करायची वेळ येते तर ऑफकोर्स मी पुष्पाला जाते ना, की कारण माझे पैसे वसूल होतात. काही नाही तर ॲक्शनमध्ये होतात, डान्समध्ये होतात. अरे अल्लू अर्जुनला बघून वसूल होतात बस, और क्या चाहिए. तो जर का तो फरक आहेच ना, हिरोइझम म्हण, ॲक्शन म्हण, हे म्हण ते म्हण, ह्या सगळ्याचा विचार होतो ना एक 500 रुपयाचं तिकीट काढताना. त्यामुळे मराठी पिक्चर पोचणं जितकं गरजेचं आहे तितकंच तो प्रॉपर वेळेला रिलीज करणं हे पण पाहिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यात ना माती कोणाची होते माहिती आहे? आम्हा ॲक्टर्सची होती. कारण का आम्ही ना लोकांनी आपल्याला बघावं यासाठी सिनेमात काम करत असतो रे. ह्या तुमच्या सगळ्या वरच्या घडामोडींमुळे तू माझ्या निर्मात्याने पुष्पाच्या बरोबर पिक्चर लावला आणि लोक जर का तो बघायला आले नाहीत तर ते नुकसान निर्मात्याचं पैशाचं असेल पण करिअरचं नुकसान ॲक्टरचं असतं. करेक्ट. का मी केलेलं कामच जर का लोक बघत नाही आहेत तर मग काय उपयोग आहे या कामाचा. बरोबर. असं होतं. म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान जरी तुम्ही म्हणाल की काय तुम्हाला काय पैसे मिळालेले असतात. अरे पैसे तर मला बँकेत नोकरी करून नाही मिळाले असते ना. आज मी जर का ॲक्टर झाले आहे किंवा आज जर का मी ॲक्टिंग या क्षेत्रात आले आहे तर मला पैशाबरोबरच माझं काम लोकांनी बघावं ही पण मोठी अपेक्षा आहे ना. रादर हीच तर अपेक्षा आहे. नाही तर मी आरशासमोर अभिनय करेन ना, तो गरजेचा नाही ना. लोकांनी बघितलं पाहिजे. आणि या सगळ्या भांडणातनं की थिएटर्स मिळत नाहीत, पब्लिसिटी नीट होत नाही, पिक्चर रिलीजच होत नाहीत, एका वेगळ्या पिक्चरसाठी आपला पिक्चर दाबला जातो, या सगळ्याचं एकत्र परिणाम होऊन जर का कोणावर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होत असेल तर तो ॲक्टर्सवर होतो. कारण का कसं असतं ना, तोंडावर आम्ही असतो. म्हणजे आता मी कायम असं म्हणते की स्टेजवर समजा चप्पल भिरकावली तर ती अरे दिग्दर्शक कुठे त्याला जाऊन मारू अशी जात नाही ना. अरे कुठे रे तो निर्माता त्याला, अरे नाही, जेव्हा प्रेक्षक चप्पल मारेल ती पहिले मला लागेल कारण मी ऍक्टर आहे. न्यूज पण तुझ्याच नावाची होणार. एक्झॅक्टली. तर त्यामुळे यार कमॉन यार, ऍक्टर्सचा विचार करा जरा या सगळ्या पॉलिटिक्स मधून. 3 महिने मूवीत इन्व्हेस्ट केल्यानंतर म्हणजे वेळ आणि आपली एनर्जी आणि हे ते सगळं झाल्यानंतर अशा कारणांनी मूवी चालत नाही तर कसं वाटतं? खूप वाईट वाटतं. मी रडून दाखवू शकते आत्ताच्या आत्ता. रड. पण आता कसं आहे ना, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामागे तुझा रडणाराच चेहरा दिसतोय मला. खरंच अंदर झाका तो बहुत ये दर्द खतम क्यों नाही होता एवढा आहे. म्हणजे मला काय म्हणायचंय की पिक्चर बघा, काम आवडलं नाही तर शिव्या घाला, त्याही आनंदाने हसत हसत घेऊ, पण अरे बघा. बघण्याची जास्त गरज आहे. हा की तुम्ही माझं काम बघितलं, हां मग तुम्हाला आवडलं नाही हा नंतरचा प्रश्न आहे. त्याच्यावरनं तुम्ही शिव्या घातल्यात, अरे सॉरी तर नेक्स्ट टाइम मी नीट करेन. तुम्ही कौतुक केलं तर क्या बात आहे. खरं आहे. नाही जेन्युइनली खरं सांगायचं तर अनेकदा असं होतं की एखादा मूवी तद्दन फालतू असतो, स्टोरी तद्दन फालतू असते, पण एखादा अभिनेता त्याचा रोल फार भारी करून जातो त्याच्यामध्ये. आणि आता मला वाटतं की त्या स्टेजला आपला प्रेक्षक आहे चोखंदळ तेवढा की रिव्ह्यू लिहिताना पण ते लिहितात की मूवी तद्दन फालतू होता पण यार याचं काम मला प्रचंड आवडून गेलं. जसं छावा सगळ्या बाबतीमध्ये हिट झालं, सगळं हिट झालं, पण AR रेहमान असूनही अनेकांना म्युझिक आवडलं नाही तर लोकांनी ते सांगितलं. मी पण फर्स्ट आहे. पूर्ण अख्ख्या छावामध्ये तुतारी 2 किंवा 3 वेळा आहे. तुतारी आणि संभाजींच्या इमोशनल एक जो त्यांचा एक हे आहे की आई दिसणं, म्हणजे एखाद्या बालकामध्ये स्वतःची प्रतिमा दिसणं, आईशी कनेक्ट, आणि त्याला एक सुफी एक सप्तकातलं का असावं, किती डिस्टर्बिंग आहे ते. तिथे विकी कौशलचा मला एकदम लताबाईंची एक तान अशी मी मनात इमॅजिन करून घेतली. खरंय मला लताबाईंची आर्त तान इथे का नसावी. खरंय. म्हणजे हे AR रेहमानकडनं खरं एक्सपेक्टेड नाही. फार मोठी लोक आहेत ही, खूप मोठी, पण जे आता मी एक प्रेक्षक म्हणून मला नाही. आणि आपण तिकीट काढून गेलो, मूवी बघितला, म्हणजे आपल्याला अधिकार आहे तेवढा बोलायचा. 2दा जाऊन बघितलेला आहे. म्हणजे हे बोलणं योग्य आहे की माहित नाही, पण अजय अतुलला मिस केलं मी संभाजीमध्ये. पण खरंच अरे कोणी पण, अरे आमचं आपला अविनाश विश्वजित छानच आहेत रे सगळे. मला असं वाटतं की का नाही कुठल्या आपल्या मराठी एखादा हिंदीमध्ये ब्रेक मिळावा. खरं म्हणजे मावळे जेव्हा म्युझिक आहे ना, म्युझिकला तर भाषाही नसते. खरंय. तुम्ही असंही म्हणू शकत नाही की हा नाही त्याला लँग्वेज का प्रॉब्लेम आहे. म्युझिकला कुठे भाषा. खरंय.